नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सिंगल लाईनचं एकदम सुंदर डिझाईन म्हणजे मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहेत. 2 रेड पाईप, मंगळसूत्राची वाटी 1, मोठे मणी 2, छोटे मणी काळे आणि मीडियम मणी काळे. त्यानंतर मीडियम गोल्डन आणि स्क्रू लागणार आहे. बघा आता इथे मी सिंगल पदर घेतलेला आहे डबल करून आणि टेप पट्टी लावून घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला नेहमीप्रमाणे छोटा मणी टाकायचा आहे. कोणत्याही कलरचा टाकला तरीसुद्धा चालतो. त्यानंतर स्क्रू, आता जे आपण छोटे मंगळसूत्र होतो ना त्याला स्क्रू किंवा मग हुक लावायचा आहे, म्हणजे ते आपल्याला काढायला आणि घालायला सोपं जातं. आणि जेव्हा लांब बनवतो आपण मंगळसूत्र त्याला नाही लावलं तरीसुद्धा चालतं, असं कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर छोटा मणी काळा, त्यानंतर सोनेरी, काळा, सोनेरी असे आपल्याला 10 काळे मणी आणि त्याच्यामध्ये सोनेरी कलरचे मणी ओवायचे आहेत. त्यानंतर नुसते सोनेरी बारीक मणी हे इथे मी 7 टाकलेले आहेत. त्यानंतर नुसतेच काळ्या साईजचे बारीक मणी हे पण 7 टाकलेले आहेत. आणि त्यानंतर साईडनी परत सोनेरी कलरचे मणी 7, काळ्या मण्यांच्या दोन्ही साईडला सोनेरी कलरचे मणी टाकलेले आहेत. त्यानंतर बारीक काळे आणि सोनेरी हे काळे 10 मणी आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर परत आपल्याला सोनेरी कलरचे 7 मणी, 7 काळे मणी, सोनेरी कलरचे हे 7 मणी. त्यानंतर मी टाकलेला आहे ते मोठा काळा मणी, गोल्डन, काळा, गोल्डन, परत काळा आणि गोल्डन असे हे मीडियम साईजचे मी 9 मणी टाकलेले आहेत. आता हे बघा इथे मी काळ्या मणीने सुरुवात केली होती गोल्डन मणीच्या बाजूला, तर लास्टला इथे आपल्याला परत काळा मणी टाकायचा आहे. आणि त्यानंतर आता इथे मध्ये मंगळसूत्राची वाटी ओवायची आहे. तर आपण जो रेड पाईप घेतला होता ना तो टाकायचा. ह्या रेड पाईपामुळे खूप अधिक सुंदर दिसतं मंगळसूत्र. त्यानंतर मोठा गोल्डन मणी आणि मंगळसूत्राची वाटी. तर इथे मी माझ्याकडे खूप साऱ्या वाट्या आहेत त्याच्यामुळे मी त्याच यूज करते. खाली डिझाईन माझ्या खूप सुंदर आणि वेगवेगळ्या असतात प्रत्येक वेळेला. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटी टाकायची आहे. साईडला परत गोल्डन मणी मोठा आणि पाईप. हे बघा किती सुंदर दिसतं मंगळसूत्र आणि त्याला आहे ना खूप छान असा शो येतो त्या मंगळसूत्राला. त्याच्यानंतर आपल्याला या साईडला इथे काळा मणी आलेला आहे, तर सुरुवात करायची आहे. काळा मणी, गोल्डन, काळा, गोल्डन असे हे छोटे मीडियम साईजचे 9 मणी टाकायचे आहे ते. त्यानंतर परत इथे लास्टला मोठा मणी टाकायचा आहे काळा. त्यानंतर सोनेरी कलरचे 7 मणी, त्यानंतर काळे 7, साईडनी परत सोनेरी कलरचे, त्यानंतर काळे आणि गोल्डन बारीक, दोन्ही साईज बारीक आहेत असे हे 9 मणी. त्यानंतर सोनेरी 7, काळे 7, सोनेरी 7 आणि परत काळे आणि सोनेरी हे 9 मणी टाकलेले आहे ते. तर हे मोजून टाकले की मग मागे पुढे होत नाही त्याच्यामुळे. आणि हे बघा किती सुंदर वाटतंय. असे मी मध्ये मध्ये असं यूज केलेलं आहेत मणी. तर आपल्याला इथे याच्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आणि त्यानंतर छोटा मणी आठवणीने टाकून द्यायचा आहे. आता इथे आपण जी टेप पट्टी लावलेली आहे ना ती काढून घ्यायची आहे. आणि धागा मी जरा लांबच घेतलेला होता आणि सुई बांधतो ती पण काढून घ्यायची आहे.
तर हे बघा इथे व्यवस्थित पकडायचं आहे. आता इथे एकदम मी घट्ट असं पकडलेलं आहे आणि हे बघा कसे मणी एकदम घट्ट झालेले आहेत. नंतर ते सैल होतील. ही जे स्क्रू असतो त्याच्या एवढं जे अंतर असतं ना त्याच्यामुळे परत सैलपणा येतो. तर इथे 4 ते 5 गाठी मारून घ्यायच्या आहेत आपल्याला. झटपटमध्ये आणि एकदम कमी खर्चामध्ये आपल्याला असे सुंदर सुंदर डिझाईनचे मंगळसूत्र बनवून घालता येतात. आता हे बघा इथे मी 3 ते 4 गाठी मारून घेते. असं खेचून बघायचं. नाही निघत तरी पण एक मारते मी अजून. आणि उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे. आणि हे जे धागा उरतो तो चिपकवून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आजचं सुंदर असं कॉम्बिनेशन करून मंगळसूत्र मी बनवलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे छान छान बनवू शकता. खूप कमी वेळेत आणि तुमच्याकडे जे मनी असतील त्याच्यातूनच तुम्ही असे 3-4 महिन्यातून एकदा मंगळसूत्र असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला जी डिझाईन आवडेल त्या डिझाईनमध्ये तुम्ही बनवू शकता. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.